नमस्कार मंडळी, कशा आहेत? मजेत आहेत ना? तर मजेतच असायला पाहिजे. चला तर आज माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. चला तर तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग. तर बघा, इथे मी पोळ्या बनवून घेत आहे. सकाळची सगळी कामं झाली आहेत. आयुष स्कूलला गेलेला आहे, त्याचा टिफिन बनवून दिलेला होता मी. आणि त्यानंतर मग मी देवपूजा वगैरे माझं आवरून घेतलं आणि मग मी नंतर त्याच्यापुरत्याच पोळ्या करून दिला होता. तर नंतर मी आम्हाला इथे पोळ्या बनवून घेत आहे, म्हणजे चपाती. तर झालेल्या आहे माझे इथं पोळ्या. आज माझं खूप लवकर आवरलेलं आहे, पटकन. तर बघा, इथे माझ्या पोळ्या वगैरे झाल्या आहे. मी किचन वगैरे लगेच आवरून घेते, म्हणजे आपण लगेच जेवायचे तेवढं आवरून घेतलं ना, मग आपल्याला पण असं कामाचा कंटाळा येत नाही. खूप कामं आपण तसेच पडून दिले तर मग ते एकदम सगळे कामं करायची म्हटली की मग कंटाळा येऊन जातो. तर इथे बघा, मी कारलं बनवणार आहे. आमच्या घरात कारलं मला आणि आयुषला खूप आवडतं. आयुषच्या पप्पांना नाही आवडत, पण थोडंसं खाते. पण मी आणि आयुष आवडीने खातो. आम्हाला दोघांना खूप आवडतं. नुसतं फ्राय केलेलं असलं तरी आवडतं आम्हाला. आयुष तर खूप आवडीने खातो कारलं. मी आज काही नाश्ता वगैरे बनवला नाही, डिरेक्टली स्वयंपाक बनवायला घेतला होता. आयुषला टिफिनला पोळी भाजी दिली आणि थोडंसं ते भिजवलेलं पीठ राहिलं होतं, तर मी ठेवलं होतं तसंच, कारण की मला आधी पूजा वगैरे करून घ्यायची होती. ते झाल्यावर मी ते मिस्टरांसाठी माझ्यासाठी पोळ्या बनवून घेतल्या. आणि मी ते कारलं असंच फ्राय करणार आहे. आणि माझ्याकडून रात्री ना गव्हाची भाजी थोडी जास्त झाली होती, तर माझ्याकडे गव्हाची भाजी आहे, त्यामुळे मी भाजी बनवलेली नाही आहे. आणि मी त्याबरोबर थोडासा ठेचा बनवणार आहे आम्हाला. इथे कारलं वगैरे झालं होतं. त्यानंतर मी त्याच तव्यावर गरम होता तर मी बघा इथे ठेचा करणार आहे. तर
ठेचा मी कसा बनवते, हिरवी मिरची, शेंगदाणे आणि खूप सारा लसूण हे मस्त मी असं भाजून घेते तेल टाकून. आणि त्यानंतर मग हे जे असतं ना, मिक्सरला नाही बारीक करायचं, मी तांब्याने त्याला रगडते. जे आपल्याकडे फुलपात्र वगैरे काय असेल ना, आपण त्याने ते असं छान चेचून घ्यायचं रगडून. छान होतो तो ठेचा, खूप मस्त लागतो. इथे गवारची भाजी होती थोडीशी. त्यामुळे मी काही भाजी वगैरे बनवलं नाही, फक्त कारलं मी मला जेवायला घेतलं आहे. तर बघा गवारची कारलं हे गवारची भाजी रात्रीची मला मी जेवायला घेतलं आहे. तो ठेचा बनवला तुम्हाला मग अशी दाखवलाय आणि लोणचं. हे बघा मी इथे जेवून घेते. ठेचा खूप मस्त झाला होता. ठेचा केला ना बघा, आपल्याला भाजी पण खाऊशी नाही वाटत. कधीतरी करते मी ठेचा. इथे मी टीव्ही बघत बघत खात होते. मला इथे भूक लागलेली होती, त्यामुळे मी सकाळी पटकन आवरून घेतलं होतं. कारण की मंडे आणि ट्यूजडे माझे 2 उपवास झालेले होते. श्रावणी सोमवार होता आणि मंगळवारी माझी म्हणजे एकादशी होती. एकादशी तर असतेच, पण आता मी ते माझे कायमचे मंगळवार पण आहे ना, तर मग असे 2 उपवास झाले. तर मग मी पटकन सकाळी स्वयंपाक वगैरे बनवून घेतला आणि डिरेक्टली मी भाजीला गेले आणि तो बाबा निघून गेला चाललेला. म्हणजे खूप वेळ झाला असेल त्याला, मलाच जायला लेट झालं. मग एवढं मिळालं एवढं आणलं मी. मला कढीपत्ता हवाय, चिवडा बनवायचा आहे मला. जास्त काय मला भाजी नाही मिळाली. मला टोमॅटो आहे, अद्रक गेले होते आणि हिरवी मिरची आणि ते लगेच गेले, कारण ते खूप वेळचे थांबलेले. यात काय आणलेलं आहे हे मी नाही आणलेलं, हे माझ्या मिस्टरांनी आणलेले आहे. पेर आहे यात, पेर बघू शकता, पेर आहे यात. भाज्या साफ करून घेते मी. तर इथे बघा मी आयुषसाठी कुकर लावून घेतला आहे आणि सगळं किचन वगैरे साफ झालेलं आहे. भाज्या वगैरे मी धुवून वगैरे सगळं फ्रीज मध्ये ठेवून दिलेलं आहे. आता हे डिरेक्टली मी 4 वाजता उठले ना, तेव्हा घरातलं झाडू वगैरे मारून घेतलं. आयुषला ट्युशनला पाठवून दिलं आणि जे काही आपली 4 वाजताची आपली कामं असतात, कपडे वगैरे वाळले ते फोल्ड वगैरे करणं, घरातल्या गोष्टी आवरणं, तेच इथे मी करत होते. हे सगळे कपडे वगैरे फोल्ड करून मी साफच्या जागी ठेवून देत आहे इथे. आज मी चहा पिणार नाहीये. रोज मी 4 वाजता चहा पित असते, म्हणजे मूड झाला तर पिते, पण आज चहा नाही पिणार. आज मी फ्रूट खाणार आहे. फ्रूट आणलेले होते आईच्या पप्पांनी, तर मग मी म्हटले चहा पिण्यापेक्षा मी फ्रूट्स खाते. तर इथे ग्रीन ॲपल आहे, पेर पण म्हणतात त्याला, तर मी ते पेरच माझ्यासाठी कट करून घेते इथे. आणि चहा न पिता मी फ्रूट्स खात होते. आज इच्छा झाली तर चहा पिते मी, असं नाही की मला चहा हवाच, पण इच्छा झाली तर पिते, नाहीतर नाही पित.
तर आज मी चहा स्किप केलेला आहे आणि फ्रुट्स खाल्लेला आहे. तर इथे मी चहा न पिता आज फ्रूटच खात आहे. हेल्दी पर्पजने केलेली आहे थोडीशी, पण चहा तो चहा असतो, असो ठीक आहे. आज नाही पिलेले चहा, आज फ्रूटच खाल्लं मी एक. त्यानंतर डायरेक्टली मी रात्री शूट केला, इथे बनवली आहे बिर्याणी. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर बाय मंडळी. असंच तुमचे प्रेमाने आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या आणि लवकरच बिर्याणीची रेसिपी नवीन व्हिडिओमध्ये येईल.